And students, today we are going to study about the next activity that you are looking on the screen. Dear friends, in the last period we have completed activity sheet number 4. And in this activity sheet number 4, we have seen the passage on to the summit we reach the top. That is unit number 1.2, on to the limit, on to the summit we reach the top, written by Tenzing Norgay. And in this activity sheet number 3, we have seen or discussed about the passage and its six activities: global understanding for 2 marks, complex factual for 2 marks, analysis for 2 marks, personal response question for 2 marks, language study, that is grammatical sentences, 2 sentences for 2 marks, use exclamatory sentence and use be able to. And 6 number activity we have seen vocabulary testing, that is find out the words from extract, which means that is meanings are given here and you have to find the words from the extract. So in the last period we have discussed about activity sheet number 3, and today we are going to discuss about or uh, solve about the activity sheet number 4 that you are looking on the screen. So dear friends, we are going to, before going to solve the activities, it is your duty to read the passage for your understanding. Read the passage twice, and then by reading with understanding this given extract or passage, you have to uh, complete the activities given below it. So before going to start, you must understood the passage about what about the passage, and then try to solve the activities below it. So the passage you are looking on the screen is about on to the summit we reach the top. What is the question? Read the extract and complete the activities given below for 12 marks. And for these 12 marks carries 6 question, and each question carry 2 marks to each. There are 6 questions and each question have carried 2 marks. 6 into 2 equal 12 marks. So dear friends, uh, read the passage and complete the activities given below. ॲक्टिव्हिटी फर्स्ट ग्लोबल अंडरस्टँडिंग, क्वेश्चन नंबर फर्स्ट हा नेहमी ग्लोबल अंडरस्टँडिंगचा असतो. तर आता जो हा पॅसेज आहे तो पॅसेजवरचा तुम्ही मुद्दाम मी तुमच्यासमोर ठेवलेला आहे. असा परीक्षेला पॅसेज येईल आणि याचप्रमाणे ॲक्टिव्हिटीज येतील. तर क्वेश्चन फर्स्ट आहे ग्लोबल अंडरस्टँडिंगवर. स्टेट वेदर द फॉलोइंग स्टेटमेंट्स आर ट्रू ऑर फॉल्स. खालील वाक्य जे आहेत ते सत्य की असत्य ओळखा. तर आता सत्य की असत्य हे कसं ओळखायचं, अगोदर महत्त्वाचं मी तुम्हाला सांगितलेलं आहे, तरी सुद्धा लक्षात ठेवा की दिलेलं वाक्य जसं तसं असेल पॅसेजमधलं तर ट्रू, आणि इफ देर काय त्याच्यामध्ये थोडाफार बदल केला असेल तर फॉल्स. ओके. तर काही वेळेला तुम्हाला असंही सांगतात की स्टेट द फॉलोइंग स्टेटमेंट्स आर ट्रू ऑर फॉल्स अँड राईट ट्रू सेंटेन्सेस. तर ट्रू सांगितलं तर ते सुद्धा लिहायचं. तर आता पहिलं फॉर टेंजिंग, म्हणजेच टेंजिंग नॉर्गे रायटर जे आहेत आपले ऑन टू द सुमित वी रीच द टॉप, त्याचे रायटर. फॉर टेंजिंगसाठी ऑल द माउंटेन्स, सर्व पर्वत, अँड हिल्स बिलो वेअर लुकिंग लाईक गॉड अँड गॉडेसेस. तर हे दिलेलं जे स्टेटमेंट आहे ते स्टेटमेंट काय म्हणलंय तुम्हाला अगोदर, की सत्य की असत्य हे सांगायचं. तर टेंजिंगसाठी पर्वत, वरती गेल्यानंतर पर्वत आणि पर्वताच्या खालील सर्व गोष्टी त्यांनी तुम्हाला सांगितलं की देवाविषयी काय काय तिथं बोललेलं आहे. तर पहिला कोणाला हे केला वर चढल्यानंतर, माउंट क्लाइंब केल्यानंतर, तर ऑफ
पहिला सॅल्यूट किंवा ऑफरिंग देवाला केला. तर प्रश्न तोच म्हणतोय काय की फॉर टेंजिंग ऑल द माउंटेन्स अँड हिल्स बिलो वेअर लुकिंग लाईक गॉड अँड गॉडेसेस. पर्वतावरून टेंजिंगला सर्व खालचे जे हिल्स आहेत म्हणजे टेकड्या वगैरे कशासारख्या दिसत होत्या, गॉड्स अँड गॉडेसेस. येस, ट्रू आहे ते. दिलेलं वाक्य काय, ट्रू. आता पुढचं, बोथ माउंटेनियर्स. बोथ कोणते, बोथ मीन्स टू. कोणते दोन गिर्यारोहक होते, एक टेंजिंग नॉर्गे आणि दुसरा एडमंड हिलरी. तर त्यांच्यासाठी बोथ शब्द वापरलाय. बोथ माउंटेनियर्स, दोन्ही गिर्यारोहक, स्टेड ऑन द टॉप, वरती उभा राहिले, फॉर 1 hour, 1 तास उभा राहिले, असं ते म्हटलंय. 1 तास उभा राहिले. 1 तास उभा राहिले का बरं तिथं, नाही. तिथं वाक्य पॅसेजमध्ये बघा तुम्ही काय आहे काय नाही. तर फॉल्स आहे ते स्टेटमेंट. त्यानंतर मग करेक्ट काय आहे ते पॅसेजमध्ये बघा तुम्ही. दिलेलं वाक्य फॉल्स आहे. थर्ड, टू क्लाइंब डाऊन वॉज मोर डिफिकल्ट अँड डेंजरस दॅन टू क्लाइंब अप. म्हणजे टू क्लाइंब डाऊन, उतरणं खूप अवघड आहे, डेंजरस दॅन टू क्लाइंब अप, वर चढण्यापेक्षा उतरणं खाली अवघड आहे. नक्कीच तुम्ही लक्षात ठेवा, कधी पण वर चढताना माणसाला काय अवघड वाटत नाही, पण उतरताना ते अवघड वाटतं आपल्याला. म्हणून नेहमी वर चढणं सोपं पण उतरणं खाली अवघड, असं वाक्याचा अर्थ आहे. तर ट्रू आहे, ते सत्य आहे. आणि लास्ट सेंटेन्स, द माउंटेनियर्स बॉइल्ड सम स्नो टू मेक लेमन वॉटर फॉर ड्रिंकिंग. तर वर जे गिर्यारोहक आहे त्यांनी काय केलं, लय थंडी वाजायला लागल्यावरती बॉइल्ड सम स्नो, बर्फ वितळवला, उकळला, अँड मेक लेमन वॉटर फॉर ड्रिंकिंग, त्यांच्यासाठी काय बनवला, लेमन वॉटर, म्हणजेच लेमन वॉटर तयार केलं त्या पाण्याचं, तर एनर्जी येण्यासाठी. तर ते सुद्धा ट्रू आहे. तर म्हणजे तुम्हाला लक्षात येऊ द्या की बी स्टेटमेंट तेवढं फॉल्स आहे, म्हणजे नंबर 2चं फॉल्स आहे, बाकी सगळे ट्रू आहेत. तर आता कॉम्प्लेक्स फॅक्च्युअल क्वेश्चन बघा. तर कॉम्प्लेक्स फॅक्च्युअल क्वेश्चन आहे, त्याच्यात काय म्हणलंय, डिस्क्राईब द सिच्युएशन वेन द माउंटेनर्स रिच ॲट द कॅम्प 9. कॅम्प 9 या ठिकाणी आहे, तुम्हाला पॅसेजमध्ये बघा, तिथं कॅम्प 9 वगैरे, जिथं कॅम्प 9 आहे तिथलं सगळं डिस्क्राईब करा, वर्णन करा म्हणलंय. कॅम्प 9मध्ये गेल्यानंतरचं त्यांचं या गिर्यारोहकांच्या काय काय त्यांनी फेस केलं ते डिस्क्राईब करा म्हणलं, वर्णन करा. तर कॅम्प 9ला गेल्यानंतर त्यांनी त्याचं वर्णन असं तिथं आहेच पॅसेजमध्ये, तरी पण मी सांगतोय. वेन द माउंटेन्स रिच ॲट द कॅम्प 9, जेव्हा ते वरती पोहोचले कॅम्प 9ला, दे वेअर इन नो मूड फॉर एनी टॉकिंग. खूप दमले होते, थकले होते, मूडमध्ये नव्हते काय बोलण्याच्यासाठी. दे वेअर इन नो मूड फॉर एनी टॉकिंग. दे जस्ट अटेंडेड टू देअर ओन थिंग्स. दे जस्ट अटेंडेड टू देअर ओन थिंग्स, स्वतः विचार करत बसले. दे बॉइल्ड सम स्नो वॉटर टू मेक लेमन वॉटर अँड ड्रँक इट. बर्फ वितळवून त्यांनी काय केला, लिंबू पाणी असं वितळून ते एनर्जी येण्यासाठी वर गेले, पिले. दे लेफ्ट द प्लेस ओनली कॅरिंग देअर स्लिपिंग बॅग्स. ते ठिकाण त्यांनी काय केलं, तिथून हलताना फक्त त्यांच्या स्लिपिंग बॅग्स आहेत, दे लेफ्ट द प्लेस ओनली कॅरिंग देअर स्लिपिंग बॅग्स. स्लिपिंग बॅग्स आहेत तेवढ्याच घेऊन तिथून ते ठिकाण त्यांनी सोडलं. तर हे तिथलं वर्णन कॅम्प 9चं आहे. आता कॅम्प 9 नंतर क्वेश्चन नंबर 3 बघा, इंटरप्रिटेशन. तर इंटरप्रिटेशनमध्ये काय क्वेश्चन आहे तिथं बघा, पेज नंबर नेक्स्ट. तर इंटरप्रिटेशन दॅट यू आर लुकिंग ऑन द पेज नंबर नेक्स्ट. टेंजिंग ड्रँक द केरोसिन स्मेल्ड टी, गेस इट्स रिझन. तर टेंजिंग नॉर्गे जे आहेत ते तिथं त्यांच्या मित्रानं आणलेला रॉकेलचा वास लागलेला चहा पिले. गेस इट्स रिझन, कारण काय असेल. तर
1500 फुटावरती मित्रांनी बनवून आणला होता. घाईगडबडीत तो कदाचित त्या चहा बनवताना स्टोवरती त्यांना रॉकेलचा हात त्याला लागलेला होता. पण ते तसेच चहा वास येत असताना सुद्धा का पेले? तर मित्रांनी आपल्यासाठी एवढं प्रेमाने इतक्या खूप लांब आणलेलं आहे, आणि आपण जर त्याचा वास येतोय किंवा नाही पिलं तर ते नाराज होतील, म्हणून त्यांनी ते केरोसिनचा स्मेल येत असताना सुद्धा त्याच्यात मित्राचं प्रेम आहे त्या चहामध्ये, हे लक्षात घेऊन त्याने ते पिले. तर बघा त्याचं उत्तर सुद्धा पॅसेजमध्ये बघा ना कुठं आहे ते. टेंजिंग ड्रँक द केरोसिन म्हणजे रॉकेल स्मेल्ड टी. टेंजिंगनं रॉकेलचा वास येणारा चहा का पिले? बिकॉज नॉयसी नॉयसी म्हणजे त्याचा मित्र, द टी टेकिंग सो मच ट्रबल. तो चहा घेऊन आलेला होता, त्या अतिशय त्रासातून तो त्याचा मित्र घेऊन आलेला होता, नॉयसी चहा घेऊन आलेला. ही वॉन्टेड टू कीप द रिस्पेक्ट ऑफ द अनकंडिशनल लव ऑफ द नॉयसी. आपल्या मित्राबद्दलचं प्रेम त्याला इतक्या त्रासातून, चहाला रॉकेलचा जरी वास लागलेला असला तरी मित्राने आणलेल्या इतक्या प्रेमाखातर तो चहा, रॉकेलचा वास येत असणारा चहा सुद्धा पिले. आता क्वेश्चन नंबर 4, पर्सनल रिस्पॉन्स. मी सांगितलं या पर्सनल रिस्पॉन्स क्वेश्चनला तुम्हाला काय करायचं असतं? प्रश्न समजून घ्यायचा आणि प्रश्नाचं उत्तर ऑफ युअर ओन स्वतःचं तयार करायचं. गिव्ह द लिस्ट ऑफ थिंग्स दॅट द माउंटेनियर नीड्स ड्युरिंग द क्लाइम्बिंग एक्सपिडिशन. तुम्ही किंवा मी किंवा अजून कोणी जर सहलीला जाताना आपण काय काय गोष्टीची तयारी करतो की त्याची लिस्ट लिहा. तसंच एखादं गिर्यारोहण करायला जाण्यासाठी काय काय गोष्टीची तयारी करावी लागेल याची तुम्ही लिस्ट द्या. खूप सुंदर प्रश्न आहे, सोपा प्रश्न आहे. पुन्हा एकदा वाचतो. गिव्ह द लिस्ट ऑफ थिंग्स दॅट अ माउंटेनियर नीड्स ड्युरिंग द क्लाइम्बिंग एक्सपिडिशन. गिर्यारोहण करताना त्या गिर्यारोहकांना कोणकोणत्या गोष्टी क्लाइम्बिंग करताना म्हणजे गिर्यारोहण करताना ते लागतील त्याची लिस्ट करा, यादी सांगा म्हणलंय. तर द लिस्ट ऑफ थिंग्स दॅट अ माउंटेन नीड ड्युरिंग द क्लाइम्बिंग एक्सपिडिशन सच ॲज नंबर 1 रोप, ॲक्स, वॉटर, टम्बलर, स्लीपिंग बॅग्स, स्ट्रिंग, ऑक्सिजन सिलेंडर, फूड पॉकेट्स, मेडिसिन अँड कोवर्कर्स. पुन्हा एकदा सांगतो लिस्ट काय लागेल. रोप, ॲक्स, वॉटर टम्बलर, स्लीपिंग बॅग्स, स्ट्रिंग, ऑक्सिजन सिलेंडर, फूड पॉकेट्स अँड मेडिसिन्स ETC द लिस्ट. आता हा पर्सनल रिस्पॉन्स झाल्यानंतर 6वा जो क्वेश्चन आहे, 5वा लँग्वेज स्टडी म्हणजे ग्रामरचा क्वेश्चन असतो. तर बघा, यू कुड पिच 1 टेंट देअर. लँग्वेज स्टडीमध्ये 2 वाक्य असतात. त्यातलं पहिलं वाक्य यू कुड पिच 1 टेंट देअर. यूज द मोडल ऑक्झिलरी शोविंग लेस सर्टन्टी. लेस सर्टन्टी. आता मोर आणि लेस लक्षात घ्या. तर मी तुम्हाला बाण करून शिकवलंय बघा, लक्षात आणा की लेस दाखवणारं मे आणि मोर दाखवणारं विल. तर कुड काढायचं आणि मे वापरायचं. म्हणजेच यू मे पिच 1 टेंट देअर. कुडच्या ऐवजी कुड हे रिक्वेस्ट आहे आणि मे हे लेस डेफिनेट असणार आहे. तर लेस डेफिनेटचं मे वापरा कुडाऐवजी, म्हणजेच उत्तर असं होईल यू मे पिच 1 टेंट देअर. सेकंड नंबर बघा काय. इन दिस वे आय वॉज एबल टू टेल देम ऑफ आवर सक्सेस. पुन्हा एकदा बघा. इन दिस वे आय वॉज एबल टू टेल देम ऑफ आवर सक्सेस. रिमूव्ह द अंडरलाईन वर्ड विथ सुटेबल वर्ड. वॉज एबल टू हे रिमूव्ह करा म्हणले, काढून टाका. तर वॉज एबल टू काढायचंय. आता इज किंवा एम एबल टू असेल तर तिथं ते काढून कॅन वापरायचं असतं, हे लक्षात ठेवा. इज आर एम
आर एम हे प्रेझेंट टेन्स दाखवणारे जर सहाय्यकारी क्रियापद असतील आणि एबल टू असेल तर त्याच्याऐवजी अंडरलाईन केलेलं असेल तर ते काढून मी एक्स्ट्रा सांगतोय तुम्हाला. इज आर एम एबल टू असेल तर त्याच्याऐवजी कॅन वापरा, आणि वॉज की ऑब्लिक वेअर एबल टू असेल तर त्याच्याऐवजी कॅनच्या ऐवजी कुड. इज आर एबल टू असेल तर कुड कॅन वापरा, आणि वॉज ऑब्लिक वेअर एबल टू असेल तर कुड वापरा. म्हणजेच वाक्य असं होईल की आता ते इज एबल टू काढायचं आहे किंवा वॉज एबल टू काढायचं आहे तिथलं. आता तर वॉज एबल टू काढलं म्हणजे इन धिस वे आय वॉज एबल टू काढलं त्याच्याऐवजी कुड. आय कुड टेल देम ऑफ अवर सक्सेस. ओके. आता लास्ट क्वेश्चन राहिला व्होकॅबलरी. तर काय म्हणलं तिथं क्वेश्चन, रिअरेंज द जम्बल्ड लेटर्स टू मेक अ मिनिंगफुल वर्ड. पुन्हा एकदा बघा, रिअरेंज द जम्बल्ड लेटर्स, एक अक्षर इकडं तिकडं फिरवलेले आहेत तर ते मेक अ मिनिंगफुल वर्ड, त्याच्यापासून एक मिनिंगफुल शब्द बनवायचा आहे. तर त्याने काय केलं इथं, डी ओ आणि डब्ल्यू एन सुरुवातीला घेतलंय. तर डब्ल्यू एन सुरुवातीला घेतलंय आणि डी ओ शेवटी. तर तो शब्द डाऊन, डी ओ डब्ल्यू एन असा करा. त्यानंतर दुसरा शब्द जो आहे ते ओ सुरुवातीला घेतलंय, यू शेवटी आणि एच मध्ये असंच. तर आवर, ओ यू, आवर, आवर काढा तिथं एच ओ यू आर, एच ओ यू मध्ये टाका, एच ओ यू आर, आवर. त्यानंतर ए सी पी एम, ए सी पी एम, तर त्याचा एक शब्द बनवा मिनिंगफुल ए सी पी एमचा. तर सी सुरुवातीला घ्या, ए नंतर एस आणि एम पी, कॅम्प हा शब्द तयार होईल. त्यानंतर ई टी एम आय, ई टी एम आय असं करण्यापेक्षा टी आय एम ई, टाईम, ई टी एम आयच्या ऐवजी टी आय एम ई, टाईम असा शब्द मिनिंगफुल अर्थ बनवा. म्हणजे इथं तुम्हाला कसेही शब्द दिलेले आहेत जंबल्ड अक्षर मिक्स करून त्यात. तर तुम्हाला काय करायचे, मिनिंगफुल म्हणजे अर्थबद्ध शब्द तयार करायचे. उदाहरणार्थ पहिला डब्ल्यू एन डी ओ, तर ह्याच्यापासून मिनिंगफुल शब्द होईल डाऊन म्हणजे खाली, ओ एच आर यू, तर ह्याच्यापासून मिनिंगफुल शब्द आवर, एच ओ यू आर. त्यानंतर ए सी पी एम ऐवजी सी ए एम पी, कॅम्प होईल. आणि ई टी एम आय ऐवजी टी आय एम ई म्हणजेच टाईम हा मिनिंगफुल शब्द होईल. तर अशा पद्धतीनं आपण आता ॲक्टिव्हिटी नंबर 4 ऑन unit number 1.2 on to the Simit. We reached the top written by Tenzing Norgay. We have completed 4 activities which is useful for your exam preparation. So today we are going to stop here. Thank you. Okay.